वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। आघाडीतील सर्व सहकारी पक्षांनी या निर्णयाला पाठिंबा दिल्याचं सांगून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सर्वपक्षीय सहमतीनं व्हावी यासाठी सर्व पक्षांची चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। गेल्या आठवडाभरात आघाडीतील पक्ष आणि विरोधी पक्षांची या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले। संसदीय मंडळ सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील या संदर्भातल्या बैठकीला उपस्थित होते। पुढील महिन्याच्या 9 तारखेला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे। दरम्यान पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात राधाकृष्णन हे अनुभव समृद्ध असून विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर भर दिल्याचं म्हटलं आहे। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आहे। निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाच्या बाबतीत दुजाभाव करत नसून आयोग संविधानिक कर्तव्याशी प्रतारणा करणार नाही अशी स्पष्टोक्ती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल दिल्लीत केली। मतदार याद्यांविषयी विविध राजकीय पक्ष नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी वार्ताहर परिषद घेतली। दुहेरी मतदानाच्या आरोपाविषयी बोलताना त्या संदर्भात पुरावे मागितले तर उत्तर मिळत नाही, तरीही निवडणूक आयोग अशा खोट्या आरोपांना घाबरत नसल्याचं ते म्हणाले। सर्व वर्गाच्या धर्माच्या मतदारांसमवेत भेदभावाविना आयोग निर्भयपणे उभा राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं। लोकसभा निवडणुकीदरम्यान 1 कोटींहून अधिक निवडणूक कर्मचारी, कितीतरी लाख बूथ लेव्हल एजंट, उमेदवारांचे एजंट या प्रक्रियेचे भाग असताना मतांची चोरी कशी होऊ शकते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। सर्वच राजकीय पक्षांकडून मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याची मागणी होत असताना त्याची सुरुवात बिहारपासून केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचा नारा देत स्वदेशी उत्पादनांच्या वापराचा आग्रह धरला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दिल्लीत 11,000